छात्रों की गूंज कार्यक्रमासाठी खरं तर मोठ्या प्रमाणात जे विद्यार्थिनी आहेत ते पुण्यामध्ये दाखल होताना दिसत आहेत। एकंदरीतच जे हे आहेत विद्यार्थिनी आहेत ते काही वेळातच राहुल गांधी यांची संवाद साधणार आहेत। काय आज राहुल गांधी संवाद साधणार आहेत, काय तुझ्या समस्या आहेत, काय समस्या? माझ्या काहीच समस्या नाही आहेत, फक्त जे पेपर फुटीमुळे काही मुलांचं नुकसान झालंय ते नको व्हायला। कारण की एका परीक्षेसाठी आपण किती मेहनत घेतो हे सगळ्या पोरांना माहिती आहे, म्हणून हे असं पुढे जाऊन तरी व्हायला नको। खूप अपेक्षा आहेत आमच्या सगळ्यांकडून। पेपर फुटीमुळे म्हणजे सगळ्यात मोठी समस्या निर्माण झाली म्हणून खूप लोकांनी आत्महत्या केल्यात पोरांनी, तर मग आपण एवढी मेहनत करून आमची सगळी वाया जाते। काय वाटतं दीदी? खरं तर आज संवाद साधणार आहेत, काय समस्या काय आहेत विद्यार्थिनीच्या, तुमच्या समस्या काय आहेत नक्की? भरपूर काय आहेत, पण जर भेटलाच प्रयत्न त्यांच्याशी बोलायचा तर नक्कीच मांडण्याचा आम्ही प्रयत्न की प्रत्येक जण एवढे एफर्ट घेत आहेत, तर पेपर लीक होणं ही काही छोटी गोष्ट नाही आहे। तो नॅशनल लेवलचा पेपर आहे, तर एवढीच इच्छा आहे की परत अशी गोष्ट घडू नये, त्यामुळेच नक्कीच काहीतरी बोललं जाईल। खरं तर पेपर फुटी झाल्यामुळं अनेक समस्या निर्माण झाल्या। तुझं काय शिक्षण झालं? माझं 12th सायन्स। आता तू देखील नीट CET परीक्षा देणार, मी नीट देणार आहे ह्या वर्षी। त्यामुळं जे पेपर आहे येणाऱ्या काळात चांगलं व्हावं। हो, खूप चांगलं व्हावं की परत अशी गोष्ट घडू नये परत, कारण की ह्यामुळे स्टुडंटवर खूप घाण परिणाम होत आहे पेपर लीकमुळं, तर तसा परत घडू नये हीच माझी इच्छा असेल। काय वाटतंय? खरं तर आज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सामील झालेले आहेत, काय समस्या आहेत? मला असं वाटतंय की आता राहुल गांधीजी ह्याच्यावर मोठेच ॲक्शन घेईन, कारण की नीट पेपर फुटतं एकच असं हे एकच आपल्यासाठी म्हणजे काय म्हणतो आपण ते काय करावं वाटते? शिक्षणासाठी काय करावं? बस पेपर लीक नाही केले पाहिजे। जे एफर्ट्स आहेत ते दिसत आहेत, जर का स्टुडंट्सचे ते एवढे, जर का कितीतरी स्टुडंट्सनी सुसाईड केले, तर एवढीच एक इच्छा आहे की पेपर लीक नाही झाले, ह्यापुढं झाले नाही पाहिजे। मी बोलत होते, पेपर लीक ही एकच समस्या नाही आहे, मुलींसाठी अजून पण समाजात समस्या आहे, जसं की जेंडर इनइक्वॅलिटी वगैरे। तर पेपर लीकच सोडून बाकीकडे पण फोकस केला पाहिजे आपण, मला असं वाटतं पर्सनली। कोणते फोकस कोणत्या गोष्टीकडे झाला पाहिजे? जसं की आता आपण बघू शकतो हॉस्टेल्समध्ये मुलींसाठी आणि मुलांसाठी वेगवेगळे रूल्स असतात। जसं की मुलांसाठी 12 वाजेपर्यंत सूट असते आणि मुलींसाठी 9 का 10 वाजेपर्यंत। जर आपण बोलतोय की समाजात जेंडर इनइक्वॅलिटी आहे, तर मग आपण त्याच्यावर काम केलं पाहिजे असं मला पर्सनली वाटतं। नक्कीच मुलींच्या ज्या समस्या आहेत किंवा त्या समस्यावरती काम केलं पाहिजे असं काय वाटते? मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनी कार्यक्रमाला आले? नक्कीच त्यांच्या आवाजाला वाचा फोडण्याचं काम राहुल गांधींनी केलेलं आहे। ही फक्त परीक्षेपुरता मर्यादितच ही चळवळ नाही आहे, आणि फक्त हा मागच्या 2-3 वर्षातले नाही, याच्या आधी आम्ही जेव्हा प्रिपेअर करत होतो कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी, त्याही वेळेत असे किती प्रमाणात घोटाळे झाले असतील आणि त्याची दखल घेतली गेली की नाही, ते उघडकीस आले की नाही। आणि फक्त पेपर नाही, इतरही अनेक मुद्दे आहेत, आणि निश्चितच राहुल गांधी या सगळ्या मुद्द्यांना वाचा फोडण्यामध्ये मदत करताय। त्यासाठीच आपण इथे बघतो इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांचा त्यांना प्रतिसाद मिळतोय। खरं तर कोणत्या समस्या आहेत, ज्या बेसिक समस्या आहेत, त्या समस्यावरती त्वरित काम केलं पाहिजे सरकारकडून, किंवा आता सरकारकडून या त्वरित ज्या गोष्टी आहेत केल्या पाहिजे, काय वाटतं? एक तर शिक्षण आहे, जसं की आता आपण बातम्यांमध्ये नेहमीच बघतोय की सरकारी शाळा बंद होत चालल्या आहेत, पेपर फुटीचे प्रकरणं असतील, आणि शिक्षण नाही, शिक्षणानंतरही रोजगाराच्या खूप मोठी समस्या आहे। आपण बरेचसे क्षेत्र जर बघितलं, IT पासून इतर बरेचसे क्षेत्र आहे, त्या सगळ्या क्षेत्रांना उतरती कळा लागलेली आहेत। बेरोजगार युवकांची संख्या वाढत चालली आहे, त्यांच्यात नैराश्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। युवक म्हणून या गोष्टींना जास्त मला एम्फसाइज करावीशी वाटतात। महिलांची सुरक्षा असेल किंवा ज्या बेसिक गरजा आहेत त्या देखील मोठ्या प्रमाणात आहेत, त्या त्वरित सोडवल्या पाहिजेत असं देखील ज्या मुली आहेत, महिला आहेत सांगताना दिसत आहेत। एकंदरीतच आपण पाहू शकतो की खरं तर मोठी गर्दी सध्या इथे झालेली आहे। काय समस्या आहे नक्की? काय नक्कीच ज्या बोल दिदे सुशिक्षित ह्याची गरज आहे, राहुल गांधी जे आमच्यासाठी करू शकतात पोरींसाठी हे सगळं, त्यासाठी आम्ही राहुल गांधींना सपोर्ट करायला आलो की आम्हाला असं वाटतं की ते आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील म्हणजे। आणि सुशिक्षित नागरिक आम्हाला व्यवस्थित म्हणजे ते आमचे प्रॉब्लेम समजून घेण्यासाठी इथं आलेले आहेत। त्यामुळे या सावित्रीच्या लेखी सगळ्या गोळ्या झालेल्या आहेत की जेणेकरून राहुल गांधींकडनं सरांकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहे की त्या त्यांनी पूर्ण करावी, आणि त्या नक्की पूर्ण करतील, ही आम्हाला अपेक्षा आहे। महिलांची सुरक्षा असेल किंवा इतर जे प्रश्न असतील हे
नक्कीच सोडवले जातील आणि खरं तर ज्या मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे ही आपण जे ISSMS कॉलेज आहे येथे झालेली पाहावयास मिळत आहे. एकंदरीतच ज्या घोषणा आहेत कार्यकर्ते देखील हे देताना दिसत आहेत. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ या घोषणा आहेत. एकंदरीतच मोठा उत्साह आहे तो कार्यक्रमामध्ये दिसत आहे आणि ज्या विद्यार्थिनी आहेत महिला आहेत या कार्यक्रमाला आलेल्या पाहावयास कार्यकर्त्यांमध्ये देखील जो उत्साह आहे हा मोठा दिसत आहे. एकंदरीतच काय कार्यकर्ते आहेत आपण काय घोषणा येते आज आम्ही माननीय खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातून हजारो युवक युवती घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत. सोलापूरहून आम्ही प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हजारो युवक आणि विद्यार्थी युवती यांना घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्या सर्वजण राहुल गांधींना ऐकण्यासाठी या ठिकाणी आतुर आहेत. राहुल गांधी यांचे जे विचार ज्याप्रमाणे ते जंतर मंतरवरील विद्यार्थी असू द्या, युवक असू द्या, विद्यार्थी असू द्या, ज्या 22 लाख नीट विद्यार्थी असू द्या, 152 पेपरफुटी असू द्या, या सर्वावर देशातील सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने जो आवाज बुलंद या ठिकाणी करत आहेत आणि विद्यार्थ्यांचा आवाज, युवती युवकांचा आवाज या ठिकाणी उचलत आहेत, ते सर्वांचा आवाज आणि पुण्यातील जे बहुसंख्य विद्यार्थी आहेत त्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकण्यासाठी राहुल गांधी या ठिकाणी आले आहेत आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही सोलापूर या ठिकाणी आलो. तर मोठ्या प्रमाणात जे पोस्टर आहेत हे देखील कार्यकर्ते घेतात. काय नक्की पोस्टरवर काय आपल्याला काय दर्शवायचे, लोकांना काय दर्शवायचे मोठ्या प्रमाणात पोस्टर देखील घेऊन आले? आपल्याला माहीत असेल देशभरामध्ये नीट पेपर असू दे, TET पेपर असू दे, या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी देशभरामध्ये राज्यात जाऊन युवकांचा आवाज, युवतींचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु स्पेशल महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये फक्त युवतींसाठी हा कार्यक्रम घेतलेला आहे. आम्हाला सांगायचं आहे फक्त युवतींचा कार्यक्रम असेल तर लाखो युवती या ठिकाणी आलेत, परंतु युवक असले असते तर कोटीच्या वर या ठिकाणी लोक गेले असते. हा संदेश राहुल गांधी सर्वांना देतात. युवतींचा आवाज बुलंद करण्यासाठी राहुल गांधी बळकटी देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. नक्कीच जे सोलापूर असेल राज्यभरातून मोठ्या प्रमाणात जे कार्यकर्ते आहेत, विद्यार्थिनी आहेत, हे जे कार्यक्रम आहे या ठिकाणी दाखल झालेले पाहावयास मिळत आहेत. जे कार्यकर्ते आहेत ते घोषणा देखील देताना दिसत आहेत. विद्यार्थिनी असतील, काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, हे देखील जे मोठ्या प्रमाणात पुण्यातील भागातून येते मान तालुक्यात मान येस सातारा. तर माझ्यासारख्या मुलीला एका खेडेगावातून शहरात शिक्षण घेण्यासाठी येणं म्हणजे खूपच म्हणजे आर्थिक, सामाजिक अशा सगळ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो. आणि असं असताना राहुल गांधी मुलींच्या शिक्षणाशी किंवा मुलींशी संवाद साधायला येतात, त्यांच्या शिक्षणाविषयी बोलायला येतात, याचं खूप कौतुक करावंसं वाटतं. आणि हेच एक सृजन, सुशिक्षित एखादा नेता कसा असू शकतो याचं उत्तम उदाहरण. खरं तर ग्रामीण भागात नेते आत्ता शहरी भागात शिक्षण घेते. काय तुझ्या समस्या आहेत नक्की, जेणेकरून आत्ता तुझ्या त्या समस्या सुटत नाही किंवा अनेक विद्यार्थ्यांच्या समस्यांना त्यांना सामोरे जावं लागते? कोणत्या अशा प्रमुख समस्या आहेत? सर महत्त्वाचं म्हणजे आर्थिक, म्हणजे एका दुष्काळी भागातून शेतकऱ्याच्या कुटुंबातून आलेली मुलगी आहे मी, तरीसुद्धा माझा बाई कष्ट घेऊन इतके सगळं एका मुलीला इथं उच्च शिक्षणासाठी एवढ्या मोठ्या शहरात पाठवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. आणि सर फक्त आर्थिक फक्त नाही तर आपला समाज आपण पाहतो की मुलीचं शिक्षण घेणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. त्याच्यासाठी एवढ्या वर्ष थांबवणं एखाद्या मुलीला शिक्षण घेण्यासाठी, कारण लग्न आणि ही समाजव्यवस्था बिघडू नये म्हणून हे जे काही आटापिटा समाजव्यवस्थेचा चालू असतो, तर या सगळ्याच गोष्टीला फेस कराव्या लागतात आम्हाला. आणि तरीसुद्धा हे शिक्षण टिकलं पाहिजे, ही शिक्षण व्यवस्था व्यवस्थित चालली पाहिजे, तरच आम्ही उत्तम. नक्कीच ज्या विद्यार्थिनी आहेत या खरं तर ज्या समस्या आहेत या मांडताना दिसत आहेत. एकंदरीतच मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थिनी आहेत या कार्यक्रमासाठी दाखल झालेल्या पाहावयास मिळत आहेत. कॅमेरा पर्सन प्रवीण सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.